मी काय तुम्हाला भिकारी वाटलो? सर मी असं काहीच बोलले नाही. खूप पैसा आहे माझ्याकडे. स्वतःला नाही अक्कल आणि मला चीप समजते. तुझ्यासारखे 10 लोक कामाला ठेवू शकतो मी. सर मी असं काहीच बोलले नाही. तुम्ही मला उलट तुमच्या कम्फर्टप्रमाणे मी तुम्हाला वेगळे सजेस्ट करते प्लॅन. अरे कसले थर्ड क्लास लोक ठेवलेत कामाला. फ्लाईट टुरिझमचा कोर्स करून येतात आणि आम्हाला शिकवतात. लायकी आहे का तुझी माझ्यासारख्या कस्टमरचं कमिशन खायची? पैसा असला ना तरी तुमच्यासारख्यावर नाही उधळणार मी. तुम्ही सगळ्यांना लुटायला बसलेत आम्हाला. सर प्लीज शांत बसा. मी तुम्हाला वेगळी प्लॅन सजेस्ट करते ना. अरे गप, तुम्हाला पण आहे ना माज आलाय माज. पैसे खायची चाड लागले तुम्हाला. नुसती मोठमोठे ऑफिसं थाटून ठेवले तुम्ही आणि पॅकेजच्या नावाखाली माझ्यासारख्याला लुटताय तुम्ही. तुम्हाला काय वाटलं याची तुमची थर्ड क्लास कॉफी वाजून मला गंडवणार आहात? एक मिनिट कप खाली ठेवा. तो कप खाली ठेवा. हिने सुरू केली. ही नडत होती मला. शक्यच नाही. या ऑफिसमधला स्टाफ अत्यंत पोलाईट आहे आणि तो आजपर्यंत कुठल्याही कस्टमरशी कधीही नडला नाहीये. तुम्ही लोक असं ऐकणार नाही आहे. तक्रारच करतो तुमची. कशाबद्दल तक्रार करणार आहात? तुम्ही एका लेडी स्टाफला कसं असॉल्ट केलं याबद्दल करणार आहात? मग हिला समजवा ना कस्टमरशी कसं वागायचं ते. ती नीटच वागत होती तुमच्याशी आणि शांतपणे तुमचा उद्धटपणा सहन करत होती. पण आता जर एक जरी शब्द जास्त बोललात ना तर मीच पोलिसांना फोन करीन आणि बोलावून घेईन इथे. तुमची हिंमत कशी झाली मला धमकी देण्याची? ट्रेनिंगमध्ये तुम्हाला शिकवलं नाही का? कस्टमर आहे कस्टमर मी आणि कस्टमर देव असतो देव. हो अहो नका अजून मोठ्याने बोलून स्वतःचा हास्य करून घेऊ. कारण देव कधीच असा वागत नसतो. आम्हाला पूर्ण जाणीव आहे की कस्टमर्समुळे आमची घरं चालतात आणि आम्हाला तुमच्याशी रिस्पेक्टफुलीच वागलं पाहिजे आणि आम्ही तेच करतो. तुम्हाला मान देतो. पण तो मान देणं ही फक्त आमची जबाबदारी नाही. कस्टमरनी सुद्धा तितक्याच रिस्पेक्टफुली ह्या स्टाफशी वागलं पाहिजे. कसं बोलत कसं होतात तुम्ही तिच्याशी आता? कारण अपमान केलाय हिने माझा. तिने कुठलाही अपमान केला नव्हता तुमचा. ती तुम्हाला फक्त पॅकेजेस सांगत होती. ती सुद्धा तुमच्या बजेटमध्ये कशी बसतील आणि किती बसतील आणि तुम्ही किती जास्तीत जास्त एन्जॉय करू शकाल तुमची ट्रिप यासाठी, ज्याची अल्टिमेटली तुम्हाला मदत होणार होती. पण तुम्ही काय केलं? एकेरीवर आलात. एका स्त्री स्टाफशी बोलताना हे असं एकेरीवर येणं बरोबर आहे? काय तिची लायकी काढत होतात? तिचं शिक्षण काढत होतात? अधिकार कोणी दिला तुम्हाला? मुळात कुठलंही काम ना लहान किंवा मोठं नसतं. जोपर्यंत माणूस त्याचं काम प्रामाणिकपणे करतोय तोपर्यंत ते महत्त्वाचंच असतं. सो ती तिचं काम प्रामाणिकपणे करत होती. ती तुम्हाला पॅकेजेस सांगते. ती सुद्धा तुमच्या बजेटमध्ये बसू शकतील अशी. तर ती ऐका. ती पटली तर ती घ्या. नाही पटली तर काही हरकत नाहीये. तुम्ही इथून जाऊ शकता. दुसऱ्या एखाद्या कंपनीमध्ये जा जिथे तुम्हाला ह्याच्यापेक्षा कमी आणि बेटर डील्स मिळतील. आणि आय एम सॉरी पण तुम्हाला इथे कुणीही हाताला धरून हात आणलेला नाहीये. तुम्ही तुमच्या मर्जीने तुमच्या पायावर चालत आलात की नाही. आमचा स्टाफ तुमच्याशी रिस्पेक्टफुली वागला. तुम्हाला जर तसं वाटत नसेल, पटत नसेल तर तुम्ही खरंच जाऊ शकता. पण तुम्ही इथे आलायत आणि इथल्या चेअरवर बसलायत म्हणून तुमची अरेरावी आणि ही भाषा इथे सहन केली जाणार नाही. आता निर्णय तुमचा आहे. 2 मिनिटं विचार करा आणि ठरवा.